सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 27 मे 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. वॉटर स्टेशन येथे लोणंद सातारा असलेल्या निकृष्ट कामामुळे व रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे युवकाचा मृत्यू. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईक नागरिकांची मागणी. वॉटर स्टेशन तालुका कोरेगाव ते लोणंद सातारा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सोमवार दिनांक 25 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास विक्रे फाटा परिसरात घडली. सागर संपत चव्हाण व 21 राहणार वॉटर स्टेशन असे मृत युवकाचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच वॉटर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमीला तातडीने वॉटर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे त्याला खासगी वाहनाने पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लोणंद सातारा रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे व रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक व नागरिकांनी केला आहे. सदस्य मनुष्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कांदा प्रश्नावरून सरकारवर टीका. अरे तुम्ही कुंभमेळा करताय. चांदवड येथील आंदोलनात आमदार शशिकांत शिंदे यांचा हल्लाबोल. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलन दरम्यान बोलताना शिंदे म्हणाले, अरे तुम्ही कुंभमेळा करताय, कुंभमेळ्याला पैसे देताय, पण शेतकऱ्याला का देत नाही. कांद्याच्या दरावर बोलताना त्यांनी नाफेडच्या खरेदी दरावरही नाराजी व्यक्त केली. नाफेडने कांद्याला 1580 रुपये दर दिला आहे, मात्र शेतकऱ्यांना किमान 3000 रुपये भाव मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी भानुदास माळी यांची निवड. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महाराष्ट्रातून भानुदास माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भानुदास माळी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी 5 वर्ष कार्यरत होते. या काळात त्यांनी महाराष्ट्रात वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने ओबीसी समाजातील लहान घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला व पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देऊन प्रदेश अध्यक्षपद सांभाळले. त्यांनी विविध सामाजिक राजकीय आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील 372 गावांच्या घशाला कोरड. 1.25 लाख नागरिक व 67 जनावरांची तहान 78 टँकरवर. जिल्ह्यात पावसाळा तोंडावर आला तरी टंचाईचा हा काही कमी झालेला नाही. जिल्ह्यात 89 गावे 283 वाड्या वस्त्यांवरील 1,14,348 नागरिक व 67,435 जनावरांची तहान 78 टँकरवर भागवली जात आहे. दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवत असल्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी गावोगावी नागरिकांची भटकंती सुरूच असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीपासून सातारा जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवू लागला. वाढत्या उष्म्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यातच नदी, नाले, तलाव, धरणे, विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात उन्हाळी पावसाची सरी कोसळल्या तरी तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग कायम आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. नीट पेपर लीक प्रकरणी रिपाईचे आंदोलन. नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले व देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. रिपाईचे पदाधिकारी मदन खंकाळ, रामभाऊ मदाळे, किरण ओवाळ, शेखर आडागळे, दामिनी निंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सातारा एमआयडीसीत भंगार दुकान खाक. आगीमुळे लाखोंची हानी. शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना. नवीन एमआयडीसी मधील बोरफाटा परिसरातील भंगार दुकानाला मंगळवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीच्या बक्षस्थानी दुकानातील सर्व साहित्य पडले, त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीची व धुराचे लोट निर्माण झाल्याने एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानाला आग लागली असल्याचे लक्षात येतात परिसरातील अन्य कंपन्यांमधील कामगार व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग बुझवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानातील प्लास्टिक व अन्य वस्तू मोठ्या प्रमाणात असल्याने आग भडकत गेली. शिक्षक कॉलनी सातारा येथे घरफोडी. 2 लाखाचे सोने चांदीचे दागिने लंपास. सातारा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सुमारे 2 लाख रुपयाचे सोने चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सौरभ सुधाकर चिखलीकर व 26 राहणार शिक्षक कॉलनी सदर बाजार 17 यांनी फिर्याद दिली आहे. कुडाळ येथे धोम उजवा कालवा फुटला. लाखो लिटर पाण्याची नासाडी. रस्त्याला नदीचे स्वरूप. पाटबंधारे विभाग नक्की करतोय तरी काय, नागरिकांचा सवाल. जावळी तालुक्यातील कुडाळ परिसरात धोम उजवा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असून शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या 24 तासांपासून कालव्याचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने कुडाळ मेढा पाचगणी मार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या तालुक्यात अनेक भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याने पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून जबाबदारी निश्चित करावी अशी ही मागणी जोर धरत आहे. काशीळपाल मार्गावर शिरगाव हद्दीत डांबराच्या ढिगाला धडकून कोर्टी तालुका कराड येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू. काशीळपाल मार्गावर शिरगाव हद्दीत रस्त्यावर पडलेल्या डांबराच्या ढिगाला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवार रात्री घडली. शिवाजी पवार वय 50 राहणार कोर्टी तालुका कराड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवार रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून काशीळपाल मार्गाने जात होते.
शिरगाव परिसरात रस्त्यावर पडलेल्या डांबराच्या ढिगाला त्यांची डोक्याने जोरदार धडक दिली. या धडकेत ते दूर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान शिरगाव परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीने काम सुरू असून संबंधित ठेकेदाराचा डांबर प्लांट येथे कार्यरत आहे. डांबर वाहतूक करताना रस्त्यावर डांबराचे गोळे पडत असल्याने वाहन चालकांना धोका निर्माण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातील पानवण येथे पाण्यातील मोटर काढताना विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू. तालुक्यातील पानवण येथे शेतीतील विहिरीत उतरून पाण्यातील इलेक्ट्रिक मोटर काढत असताना विजेचा जोरदार शॉक लागून सोसायटीचे सचिव हनुमंत नारायण नरळे वय 43 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आईवडील समोर घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.